आज आपण बनवणार आहे वर्षभर टिकणारा कैरीचा गुळ आंबा. हा करायला अगदी साधा सोपा आहे, खायला तेवढाच टेस्टी आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिले कच्च्या कैऱ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या कैऱ्या 1 तास ते 2 तास अगोदर पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायच्या आहेत आणि 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. बघा, मी कैऱ्या अगदी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि एक कॉटनचा टॉवेल घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ह्या कैऱ्या चांगला पुसून घ्यायच्या आहेत. वर्षभर गुळ आंबा का टिकतो, तर ह्याला बाहेरचं पाणी अजिबात लागलं नाही पाहिजे, तेव्हाच तो वर्षभर टिकतो. त्यानंतर हे आता आंब्याचा पुढचा भाग कट करायचा आहे. हा रुचकाचा भाग असतो, त्याच्यामुळं हा आंब्याचा भाग आपल्याला कट करून त्याचे छिलके काढून घ्यायचे आहेत संपूर्ण आंब्याचे. अशा प्रकारे मी साऱ्या आंब्याचे छिलके काढून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे आता आपल्याला एक खिसणी घ्यायची आहे आणि खिसणीच्या मदतीने हे आंबे खिसून घ्यायचे आहेत. आता खिसणी तुम्हाला खूप मोठी नाही घ्यायची आणि खूप छोटी पण घ्यायची नाही, मध्यम स्वरूपाची खिसणी घेऊन ह्याच्यावरती आंबे खिसून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता चला म्हणलं याच्यावरती पण आपण खिसून बघावं, खिस पडतो का. हां, पण याच्यामध्ये पण छान खिसायला येते. याचा पण भरपूर असा उपयोग होतो. आणि आता सगळं आपलं आंबे खिसून घेतलेले आहेत आणि आता खिस तयार झालेला आहे. आता एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि कापडाच्या मदतीने हे सगळं खिस पिळून घ्यायचं आहे. यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. याच्यामुळं ते वर्षभर हा गुळ आंबा टिकायला मदत होतं. तर बघा, अशा प्रकारे सारं पाणी आपण खिस पिळून घेणार आहोत. बघा, खिस एकीकडे झाला आहे आणि त्यातलं पाणी एवढं निघालेलं आहे. हे पाणी टाकून नाही द्यायचं बरं का, याला कैरीचं पन्हं बनवून प्यायचं, मस्त लागतं आहे. तर बघा, त्यासाठी आता आपल्याला गुळ आंबा बनवण्यासाठी आता लागणार आहे गूळ, दालचिनी, साखर, लवंग आणि मीठ. आता हे पहिलं सगळ्यात अगोदर आपल्याला खिस किती आहे ते वाटीने मोजून घ्यायचं आहे. तर आंबा जर आंबट असेल तर जेवढा खिस आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे. आंबा जर गोड असेल तर तुम्हाला निम्म्याच्या प्रमाणे घ्यायचं आहे. तर चला, आत्ता मी खिस मोजून घेतलेला आहे. 3 वाट्या खिस बसलेला आहे आणि आता मी हे आंबा जास्त आंबट नाही आणि जास्त गोड नाही आहे, मध्यम स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे 1 वाटी गूळ घेणार आहे आणि 1 पाऊण वाटी साखर घेणार आहे. तुम्ही नुसती साखर पण घेऊ शकता आणि नुसता गूळ पण घेऊ शकता, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. पण गूळ साखर घातल्याने त्याची टेस्ट पण छान येते, कलर पण छान येतं अर्धा अर्ध केल्याने. तर बघा, आता हे सगळा किस एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे, साखर घालायची आहे आणि चांगलं असं हाताने मिक्स करायचे आहे आणि 15 ते 20 मिनटं भिजण्यासाठी झाकून ठेवायचा आहे. याच्यामुळं काय होतं, आपला गूळ असा संपूर्ण विरघळतो आणि साखर पण सगळी विरघळते आणि मिश्रणाला पाणी सुटतं. आपण आता 15 ते 20 मिनटं वाट पाहणार आहे. आता बघा, गूळ विरघळला आहे, साखरेला पाणी सुटलेलं आहे. आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला गुळ आंबा बनवण्यासाठी घ्यायची एक कढई. आता एक मोठी कढई घेतलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे. हे सगळं मिश्रण कढईमध्ये घालायचं आहे आणि आपल्याला मिडियम ते मोठ्या गॅसवरतीच गुळ आंबा बनवायचा आहे. तर हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला, ते तुकडे करून 3 लवंगा घातलेल्या आहेत, पाव चमचा इलायची घेतलेली आहे, इलायची पावडर आणि
अर्धा चमचा इतकं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तुम्ही काळं मीठ पण घालू शकता, शेंगदाणा मीठ पण घालू शकता किंवा साधं मीठ पण घालू शकता. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातलं सगळं पाणी आटून द्यायचं आहे. अगदी मोकळा फडफडीत झालं पाहिजे, तेव्हाच ते वर्षभर टिकते. ही आपल्याला याची काळजी घ्यायची आहे वर्षभर टिकण्यासाठी. बघा अजूनही पाणी आहे याच्यामध्ये. थोड्या वेळ आपण वाट बघणार आहे आणि आपला गुळ आंबा तयार झाला आहे का कसं ओळखायचं ते आपण पुढं बघणार आहे. अगदी सगळं पाणी आटून असं सुक्कं सुक्कं होतं, घट्ट मिश्रण असं तयार होतं आणि घट्ट गोळा तयार होतो याचा. तर बघा हा आपला गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि बोटाच्या मदतीने आपण चेक करणार आहे की आपला गुळ आंबा तयार झाला आहे का. हातामध्ये अशी गुळ आंबा बघितला तर ह्याची तार बनते. तार जर बनले तर समजायचं आपला गुळ आंबा तयार झालेला आहे आणि तार जर नाही बनले तर समजायचं गुळ आंबा आपल्याला अजून परतून घ्यायचा आहे. तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत आता तार तयार होती का. हे बघा अशा प्रकारे तार तयार व्हायला पाहिजे. तर ही तार तयार होते तर गुळ आंबा आपला तयार झालेला आहे. आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा घट्ट पण झालेला आहे, आपला गुळ आंबा तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे हा आपला वर्षभर टिकणारा गुळ आंबा तयार झालेला आहे. अगदी जसं जसं हा जुना होतो तसतशी गोडवा त्याच्यामध्ये असा मुरतो आणि तसतशी त्याची टेस्ट खूप छान येते आणि खूप वाढते. तर हा आपला वर्षभर टिकणारा गुळ आंबा तयार झालेला आहे. हा गुळ आंबा तुम्ही नक्की करून बघा. अशाच किचन चॅनलवर तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि हा गुळ आंबा कोणी कोणी बनवून बघितला आणि कोणाकोणाला आवडतो त्याने मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा आपण भेटणार आहोत असंच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.